ठाण्यात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. भारतीय संस्कृतीची 5,000 वर्षांची प्राचीन आणि अमूल्य देणगी असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन काल ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणेकरांनी आरोग्याचा नवा संकल्प सोडत मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या दिनाचं औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. या योग दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ठाणे कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी पार पडला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं पतंजली योग समिती, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि इतर नामांकित योग संस्थांच्या सहकार्याने या भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिमागदार सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या मान्यवरांसह अधिक मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान श्रीमती रंजना तिवारी, पतंजली योग समिती तसंच विजय मढेकर, ठाणे स्कूल ऑफ योगा यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालयानं निर्धारित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान सत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी योगाचं महत्त्व, निरोगी आणि तणावरहित जीवनशैलीसाठी नियमित योगा अभ्यासाची आवश्यकता तसंच शारीरिक आणि मानसिक आरोग्य संवर्धनामध्ये योगाचं योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी योग मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान साधनेचाही सराव केला. स्वतः आमदार डावखरे आणि जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीनं योगाभ्यास करत आरोग्याचा संदेश दिला. या मुख्य सोहळ्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय, औद्योगिक प्रतिष्ठाने, क्रीडा आणि युवक मंडळे तसंच सामाजिक संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात योग जनजागृती अभियानही राबवण्यात आलं. उपस्थितांनी नियमित योगा अभ्यास करण्याचा तसंच निरोगी आणि सुदृढ जीवनशैलीचा संदेश समाजामध्ये प्रसारित करण्याचा संकल्प केला. माणसाचं शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे. 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक नगर येथे नगरसेवक अभिजित पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनाचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचं शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना यावेळी पटवून देण्यात आले. योगा फक्त योग दिन दिवशीच न करता दैनंदिन जीवनात देखील योगासन करावं असं मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आलं. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सिडकोच्या अखत्यारीतील 3 स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित, खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. अखेर 15 मे 2026 रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणला होता. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सिडकोच्या ताब्यातील 3 स्थानके आज 22 जून रोजी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. उर्वरित रेल्वे स्थानकांचंही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतरण होणार असल्याने नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं प्रवाशांच्या वतीनं शिवसैनिकांनी स्वागत करत खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले.
सिडकोच्या ताब्यात असलेल्या वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे 2003 आणि 2008 मध्ये संपले होते. यानंतर कोणताही नवा करार झाला नव्हता. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आला नव्हता. यामुळे सुविधांअभावी प्रवाशांचे मेगाहाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन या दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत 15 मे रोजी नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील मुख्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या 6 महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज 3 स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. नवी मुंबईतील परिसरातील रेल्वे स्थानकांच्या दुरावस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत खासदार म्हणून नरेश म्हस्के यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रवाशांच्या सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्यांची दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली होती. सिडको भवन येथे एका बैठकीत सिडको आणि मध्य रेल्वे यांच्या सामंजस्य करार संपन्न झाला होता. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्थानक हस्तांतरण प्रक्रियेप्रसंगी मध्य रेल्वेच्या वतीनं अभिषेक कुमार गुप्ता, संतोष गुंजन, जुईनगर, जवाहरलाल, बॉम्बे, संजय चौरासिया, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजा दयानिधी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पितळे, सहाय्यक अभियंता शिवसेना बेलापूर जिल्हा प्रमुख किशोर पाटणकर तसंच पदाधिकारी उपस्थित होते. आज तरघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. प्रवाशांच्या हिताचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानलेत. आभार मानेल. त्यांच्याकडे संसदेत हा विषय मांडला, त्यांच्याकडे सातत्याने बैठका घेतल्या आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले 15 मेला आमची अंतिम बैठक झाली. त्यावेळी निर्णय घेण्यात आला की वाशी जे काय हार्बरची जी सर्व स्टेशन्स आहेत, ठाणे असेल, आधीची नवी मुंबईची सर्व स्टेशन, ती पनवेलमधली सुद्धा असतील, ती सर्व स्टेशन 6 महिन्याच्या आत रेल्वे ताब्यात घेईल सिडकोकडून आणि त्याची आज सुरुवात होते. तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्टेशन आज सिडकोकडून रेल्वेकडे हँडओव्हर होत आहेत. त्याचा ॲग्रीमेंट या ठिकाणी झालेलं आहे. रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, सिडकोचे अधिकारी आलेले आहेत आणि उर्वरित 6 महिन्यांमध्ये पुढील स्टेशन सुद्धा जी काय आहेत ती सुद्धा रेल्वेच्या ताब्यात जाणार आहेत, जेणेकरून रेल्वे ज्या पद्धतीने अत्याधुनिक आता होते आणि रेल्वे त्या स्टेशन्सवर काम करू शकेल, नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल. हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेली आहे की स्टेशनची कामं कोणी करायची, प्रवाशाला सुविधा कोणी द्यायच्या. हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो पुढील स्टेशनांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागले. ऑलरेडी अनेक स्टेशन जे आहेत ते रेल्वे बघते, त्यांचं मेंटेनन्स रेल्वेकडे आहे आणि अशातच आता नवीन हे जेव्हा रेल्वे स्टेशन त्यांच्या ताब्यात जातील, कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होता की मध्य रेल्वे जे आहे किंवा रेल्वे विभाग हे कुठेतरी या स्टेशनचं प्रॉपर मेंटेनन्स आणि सगळं काही बघेल का? यापूर्वी रेल्वेचंच काम आहे रेल्वे स्टेशन मेंटेन करणं. यापूर्वी आता मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोने तर पूर्णपणे कामं थांबवली होती आणि प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. परंतु रेल्वे ही स्टेशन्स रेल्वेच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने रेल्वे हा खूप चांगला विकसित होत आहे. आता सिडकोही काम करत नव्हते आणि रेल्वेही काम करत नव्हते. ॲग्रीमेंट 2008ला संपलेलं आहे. 18 वर्ष ज्या काही असुविधा आहेत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर ते आपण पाहिलेल्या आहे. आता रेल्वे त्यांची जबाबदारी ते स्वीकारते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजोडा, मानपाडा आणि वागळेतील काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे.
याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा मंगळवारी 23 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास बंद राहील. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26चा आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 48 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले. ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपच्या आमदाराकडूनच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली आहे. पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केलाय. ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपच्या खोपट येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ठाणेकरांकडून सातत्यानं पाणी समस्येबाबत तक्रारी येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शहरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केलाय. अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावं लागत असून काही मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचाही त्यांनी दावा केलाय. पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी केळकर यांनी केली. तसंच शहराला किती पाणी मिळतं, त्यातील किती पाणी वितरित होतं आणि किती गळती होते याचा हिशोब महापालिकेने द्यावा अशीही त्यांनी मागणी केली. केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेतून ठाणे महापालिकेला 1819 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या निधीचा वापर कुठे झाला याची माहिती महापालिकेकडे नसल्याचा आरोपही केळकर यांनी केलाय. याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनानं 10 दिवसांची मुदत मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनीही पाणी समस्येवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेकडे पाणी मीटर नियोजन आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पाणी समस्येसाठी तयार करण्यात आलेली समिती अद्याप कार्यरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात टँकर माफियांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठ्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. अमृत योजनेतील निधीचाही योग्य वापर झाला नसल्याचा त्यांनी आरोप केलाय. भाजप आमदार माधवी नाईक यांनीही या विषयावर प्रशासनाकडून पारदर्शक माहिती देण्याची गरज असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारकडून मिळालेला निधी नेमका कुठे खर्च झाला याची माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज म्हटलं की निधी काय बद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जाऊन बघा पाईपलाईन किती ठिकाणी फोडले. आपण सत्तेमध्ये आहात तर ह्या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहेत, जे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय. याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे.